नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज मी तुमच्यासाठी ज्या पदार्थाची रेसिपी घेऊन आलेली आहे तो एक पारंपरिक पदार्थ आहे। त्या पदार्थाचं नाव आहे साटोरी। बघू शकता खूप छान खुसखुशीत आणि छान फुललेल्या आहेत। आता आपण रवा घेतलेला आहे बारीक, ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, छान मिक्स करून घ्यायचं हे। आता हा रवा आपण दुधाने छान भिजवून घ्यायचा आणि गोळा करून घ्यायचा। रवा छान भिजवलेला आहे। आता याला आपण रेस्ट करायला थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचा। तूप तापवायला ठेवलंय, त्यामध्ये आता ही आपण जाडसर सोजी घेतलेली आहे, ही भाजून घ्यायची छान गुलाबी रंग येतपर्यंत। छान खरपूस भाजून घ्यायची, छान गुलाबी रंग येतपर्यंत। ही सोजी छान भाजून झालेली आहे। आता याला थंड करायला बाजूला ठेवून देऊया। ही सोजी आपण मगाशी भाजून घेतली होती, त्यामध्ये आता आपण हा किसलेला गूळ घालून घ्यायचा। यामध्येच थोडंसं खोबऱ्याचा किस, चारोळी आणि वेलची पूड घालून छान मिक्स करून घ्यायचं। आपलं साटोरीचं सारण तयार झालेलं आहे। आपला रवा छान भिजलेला आहे। आता आपण याचे छान छोटेसे गोळे करून घेऊया आणि पोळी लाटून घेऊ। आता मी याची जाडसर छोटी पोळी लाटून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण हे जे मगाशी सोजीचं सारण करून घेतलं होतं हे भरून घ्यायचं आणि याच्या कडा अशा छान पूर्ण बंद करून घ्यायच्या। आणि आता आपण याला लाटून घ्यायचं। याला अगदी हलक्या हाताने लाटायचं, फार मोठी करायची नाही। याच्या कडा थोड्या जाड्याच ठेवायच्या, अशा पद्धतीने। अशाच सगळ्या साटोऱ्या आपण लाटून घेऊ। सगळ्या साटोऱ्या लाटून तयार करून घेतल्या आहेत मी। आता आपण याला छान डीप फ्राय करून घेऊ। तेल छान तापलंय, आता आपण ह्या साटोऱ्या छान याच्यात टाकून तळून घेऊया। मंद आचेवर तळायच्या, अशा छान सोनेरी रंग येतपर्यंत आपण ह्या पलटवून छान तळून घ्यायच्या। तर आपल्या साटोऱ्या तयार झालेल्या आहे, छान खुसखुशीत फुललेल्या आहे, रंगही सुंदर आलेला आहे। तुम्ही रेसिपी ही घरी नक्की ट्राय करा। कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।